आणि जो गुन्हेगार आहे त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. कसं पाहता या निकालाकडे? एवढ्या लवकर कम्पॅरेटिव्हली केस संपली आणि खरं म्हणजे न्यायदेवतेने न्याय केलेला आहे. आता लवकरात लवकर पुढचं काम जे आहे करायला पाहिजे. परंतु जे अनेक केसेस आहेत महाराष्ट्रामध्ये जे अजूनही प्रलंबित आहेत ते देखील फास्ट ट्रॅक बेसिसवर सोडवले गेले पाहिजे. असं आहे की केसेस खूप आहेत, कोर्ट्स कमी पडत आहेत, त्याच्यामुळे केस चालवणं आणि त्याच्यावर निर्णय घेणं कधी कधी जे आहे थोडा उशीर लागतो. पण अशा प्रकारचे जे आहे लोक जंगली जनावरांसारखे जे वागतात यांच्या बाबतीमध्ये जे आहे ताबडतोबच कारवाई झाली पाहिजे. आणि त्यामुळे जे आहे इतरांना जे आहे एक दहशत त्याच्या संदर्भामध्ये निर्माण होईल की आपण हे करता कामा नये. उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे का पंतप्रधान जर मराठी होत असेल, देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी, जर पंतप्रधान मराठी होत असेल तर आमचा पाठिंबा आहे. म्हणजे काय देवेंद्र फडणवीसांचं नाव पंतप्रधानांच्या रेसमध्ये असं विचारणा केली असता. आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. चला सर संजय पवारांनी म्हटलं का अर्थकथा आमच्याकडे येते काहीतरी आता ते काय म्हणाले मला काय माहिती नाही, पण जे कोणी बसतील होतील तर सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राष्ट्रवादीसाठी एक केंद्रामध्ये मंत्रिपद आहे. राष्ट्रवादीसाठी मला काही कल्पना नाही आहे. अर्थखात्याहून माहित नाही. अर्थखातं अजून यावं आपल्याकडे. मला काय त्याची कल्पना नाही, पण सुनेत्रताई भेटणार होत्या तर ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.